हॅलो एव्हरीवन, कशा सर्व? आय होप एकदम मस्त असणार आहे. आपण MSCचा जो स्टॅटिस्टिकल थर्मोडायनॅमिक आहे ते बघत होतो. त्यामध्ये आपण मागच्या टॉपिकला ट्रान्सलेशनल, रोटेशनल, पार्टिशन फंक्शन बघितले आपण, बरं. व्हायब्रेशनल, ट्रान्सलेशनल, रोटेशनल, पार्टिशन फंक्शन. आज आपण बघणार इलेक्ट्रॉनिक पार्टिशन फंक्शन काय आहे. ठीक आहे. आता बघा, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की जे आपण व्हॅल्यू काढताय, जे पण व्हॅल्यू डिस्कस करताय, प्रत्येकाची वेगवेगळी. ठीक आहे. आता जसं आपण इलेक्ट्रॉनिक पार्टिशन फंक्शनमध्ये काय आहे की आपण कशा प्रकारे डिफाईन करतो. ठीक आहे. कशा प्रकारे डिफाईन करतो आपण ते क्यू इलेक्ट्रॉनिक समेशन ऑफ आय इक्वल टू 0 रेस टू इन्फिनिटी GI e−EI अपॉन KBT. हे त्याचं काय इक्वेशन आहे. ठीक आहे. आता ह्या इक्वेशनमध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की तुमची जी पण रिजनची जी पण व्हॅल्यू असते ती प्रत्येकाची वेगवेगळी असते, बरोबर. तुम्ही ज्या ट्रान्सलेशन बघत होता J+1 होता किंवा व्हायब्रेशन होता तिथं तुम्हाला त्याची जी रिजनची व्हॅल्यू होती ती काय होती, 0 होती, बरोबर की. प्रत्येकाचे एकदम वेगवेगळ्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. आता आपण इलेक्ट्रॉनिक पार्टिशन फंक्शन दिलं आहे, त्यामध्ये आपल्याला जे पण व्हॅल्यू जी येते, आपली डिजनरेटिव्ह व्हॅल्यू जी येते ती काय असणार आहे, 2JI+1. आय म्हणजे त्याची जी पण अँग्युलर मोमेंट असणार, जी पण एनर्जी लेवल असणार आहे, आपण म्हणतो ना इनिशियल, फर्स्ट, सेकंड, थर्ड, ग्राउंड स्टेट वगैरे ज्या पण असतात ना त्या प्रकारे. ठीक आहे. आता तुमचं इलेक्ट्रॉनिक पार्टिशन फंक्शन इज डिफाईन द क्यू इलेक्ट्रॉनिक समेशन ऑफ द 0 रेस टू इन्फिनिटी GI e−EI अपॉन द KBT. ठीक आहे. For the electronic partition function, the degeneration is equal to the GI equal to 2JI+1. प्रत्येकाची डिजनरेशन व्हॅल्यू काय आहे, डिफरंट. ठीक आहे. तर आपल्याला इलेक्ट्रॉनिकमध्ये काय असणार आहे, GI इक्वल टू 2JI+1. ठीक आहे. म्हणजे JI म्हणजेच काय असणार, तुमचं जे पण टोटल अँग्युलर क्वांटम नंबर असणार आहे, ते जी एनर्जी लेवल असणार आहे, जी एनर्जी लेवल दाखवते ती असणार आहे. ठीक आहे. म्हणजे JI म्हणजे टोटल अँग्युलर क्वांटम नंबर ऑफ एनर्जी लेवल हॅविंग एनर्जी EI. ठीक आहे. दस द क्यू इलेक्ट्रॉनिक. आता तुम्ही आता 0, 1, 2, 3 म्हणजे जेवढे पण आपण नंबर ऑफ म्हणजे 1, 2, 3, 4, 5 जेवढे पण आपण घेणार आहेत तेवढे नंबर. ठीक आहे. आता क्यू इलेक्ट्रॉनिक G0 e⁻² काय असणार आहे, 0च असणार, काय आपण 0 घेतो म्हणून काय असणार आहे ती व्हॅल्यू 0 KBT. ठीक आहे. प्लस G1 घेतला म्हणजे तुम्ही काय असणार आहे, तुमच्यानी 1 असणार आहे. ठीक आहे. जर तुमच्याकडे 2 घेतलं तुमची काय असणार आहे, 2 असणार आहे. ठीक आहे. म्हणजे ह्या प्रकारे सोफार जसे तुम्ही घेत जाणार त्या प्रकारे असणार आहे ती व्हॅल्यू. G1 e⁻E1 KBT, G2 e⁻E2 अपॉन द KBT ह्या प्रकारे. ठीक आहे. आणि जर ग्राउंड स्टेट असेल तर तुम्हाला माहिती आहे की ग्राउंड स्टेटची व्हॅल्यू काय असणार तुमच्याली, E0 म्हणजे ग्राउंड स्टेटला आहे ती. ठीक आहे ना. तर तिची व्हॅल्यू काय असणार तुमच्याला 0 असणार. E0 इक्वल टू द 0 तुम्ही म्हणता. जेव्हा E0 असतो म्हणजेच काय असणार तुमची ती व्हॅल्यू काय असते, 1 असते. ठीक आहे. हे लक्षात राहू द्या की ती तुमची व्हॅल्यू काय असते, 1 असते. आता क्यू इलेक्ट्रॉनिक इक्वल टू द G0. आता तुम्ही ऑलरेडी सांगितलं की तुमची 0 ग्राउंड स्टेटची व्हॅल्यू काय असणार आहे, G0 तुम्ही बोलतायत, 1 म्हणजे 1 असणार, बरोबर की नाही. मग G0 प्लस G1 e⁻E1 अपॉन द KBT, G2 -E2 अपॉन द KBT. जर G3 असेल तर काय म्हणा, G3 e⁻E2 अपॉन KBT. सोबत जेवढं पण तुम्ही घेणार, ज्या व्हॅल्यू घेणार तुम्ही सॉल्व. ठीक आहे. तशा असणार आहे. ओके. कन्फ्युजन होण्याचं कारण काहीच नाही आहे. फक्त तुम्हाला काय करायचं ते इक्वेशनमध्ये फक्त व्हॅल्यू टाकत जायच्या. तुम्ही आतापर्यंत बघितलं जे पण इलेक्ट्रॉनिक पार्टिशन फंक्शन, व्हायब्रेशनल, रोटेशनल आणि तुमचं जे व्हायब्रेशनल, रोटेशनल आणि इलेक्ट्रॉनिक आपण आता बघतोय ते. ठीक आहे. जेवढं पण आपण बघितलं त्याच्यामुळे सगळ्यांच्या व्हॅल्यू आपण काय करतो, समेशनमध्ये टाकत होतो. ठीक आहे ना. आता हा रोटेशनल तुम्ही जर मागच्या टॉपिक बघितला तर बघा, तर तुम्हाला काही कन्फ्युजन तुम्ही मला विचारू शकता, ट्रान्सलेशन वगैरे होते. ठीक आहे. आता आपण पुढे काय सांगतात की तुमची जी पण म्हणजे जी व्हॅल्यू ती काय होते त्याच्यासोबत कशा प्रकारे तो कंट्रीब्युशन करतो. ठीक आहे. की तुझ्या 0 व्हॅल्यू असेल तो कंट्रीब्युशन करणार का, नाही करणार, कारण की तो ग्राउंड स्टेटला असणार आहे. ठीक आहे ना. म्हणजेच काय की फॉर द मोस्ट ऑफ द ॲटम ऑर मॉलिक्यूल द एक्सायटेड इलेक्ट्रॉनिक एनर्जी लेवल. एक्सायटेड म्हणजे पुढच्या स्टेपला आपण म्हणतो वी सो फार अबोव द ग्राउंड स्टेट इज कम्पेअर्ड टू द KBT. म्हणजेच काय की कंट्रीब्युशन टू द इलेक्ट्रॉनिक पार्टिशन फंक्शन अरायझिंग फ्रॉम एक्सायटेड स्टेट मे बी निग्लेक्टेड. म्हणजेच काय होणार आहे की इथल्या पुढच्या स्टेपमध्ये जाण्यासाठी कशी असणार आहे ती, हे निग्लेक्टेड असणार आहे. ठीक आहे. म्हणजेच काय सांगू शकता तुम्ही की जे पण ॲटम किंवा मॉलिक्यूल असणार आहे ते एक्सायटेड एनर्जी लेवलला काय होतं तुमच्या ग्राउंड स्टेट टू कम्पेअर टू द KBTच्या याच्याने काय होतं, कंट्रीब्युशन करतात इलेक्ट्रॉनिक पार्टिशन फंक्शनमध्ये अरेंजिंग द एक्सायटेड स्टेट
मे बी द निग्लेक्ट. दॅट इज फॉर तुम्ही सांगू शकता की Q इलेक्ट्रॉनिक इक्वल टू G0 G1. मग तुम्ही व्हॅल्यू काय घेतली निगेटिव्ह म्हणजे 0 तुम्ही घेतायत बरोबर की नाही. 0 मग G2 असेल तर J2 X0, परत J3 असेल तर J3 X0, J4 X0 वॉटेवर जेवढं काय घेणार व्हॅल्यू त्या. ठीक आहे. म्हणजेच काय की Q इलेक्ट्रॉनिक इक्वल टू 2G0 + 1 ही तुमची व्हॅल्यू आलेली आहे. ठीक आहे. म्हणजेच काय की QE इक्वल टू G0ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती काय असणार आहे 1 नसते बरोबर की नाही. म्हणजेच काय G1 इक्वल टू 2J + 1. आता जर सपोज इथं I असेल तर तुम्ही काय 2JI + 1 या प्रकारे तुम्ही ते सांगू शकता. म्हणजे G0 म्हणजे काय टोटल अँग्युलर क्वांटम नंबर ऑफ द ग्राउंड स्टेट. ग्राउंड स्टेटला काय असणार ग्राउंड स्टेटची व्हॅल्यू G0 म्हणजेच काय टोटल नंबर ऑफ द अँग्युलर क्वांटम नंबर ऑफ द ग्राउंड स्टेटची व्हॅल्यू. ठीक आहे. आय थिंक कोणाला इथं कन्फ्युजन नसणार आहे. कन्फ्युजन तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकतात. आणि हो चॅनलवर नवीन असणार तर लाईक शेअर कमेंट करायला तर विसरूच नका आणि सबस्क्राईब देखील करा. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ.